हॅलो एव्हरीवन. आणि आज आपण चाललो आहोत दिव्यागर बीचला. आणि आजचा प्लॅन आहे दिव्यागर बीचला जाऊया आणि तिथून एक सुवर्ण गणेश मंदिर जे आहे ते आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनलच्या व्हिडिओमधून. आणि त्याचबरोबर एक अनएक्सप्लोर असा बीच आहे जो दिव्यागरला आहे, तो आम्ही दाखवणार आहोत आहे तिकडे. आणि तिथे आपण कसं पोचता येईल आपल्याला पूर्ण रस्त्याची गाईडलाईन्स आपण आपल्या व्हिडिओतून दाखवणार आहोत. तर तुम्ही कुठलाही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण तिकडे कसं जाऊ शकतो, किती आरची जर्नी आहे आपली. 6:30 आणि आपण आता आहोत पलसपे फाट्याला. तर आता आपण इथून गोवा जो एक्सप्रेस आहे, मुंबई गोवा एक्सप्रेस, तिथून आपण जाणार आहोत. आता जस्ट आपण गोवा एक्सप्रेसला आपण लागलेलो आहोत. तर आपण इथून आता आपली जर्नी स्टार्ट करूया. आणि मस्त जो सकाळचं जो वातावरण आहे ते पण तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण धुकं आहे पूर्ण. आम्ही इथे निघालो होतो आणि तिथं थांबलो, बघूया म्हटलं कसं वातावरण आहे. तर आम्ही सगळे गाडीतून बाहेर निघालो, थोडं वातावरण बघितलं आणि मग पुन्हा आता एकदा गाडीत बसून आम्ही इथून निघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत मसाला. आता हा मसाचा जो बायपास न्यू रोड आहे आणि हा आपला मसा मार्केटला रोड जातो. तर आपण मसा मार्केटच्या आतमध्ये आहोत आता आपण. आणि हा पूर्ण बाजारपेठ आहे मसा मार्केटची, जी प्रत्येक दिवशी चालू असते. फक्त सोमवार सोडला तर फक्त सोमवारी बंद असते, बाकी ऑल टाईम ती चालू असते. मसा मार्केटतून पुढे आपण आलो की आपण तिथून एक सर्कलवरून जर राईट मारला तर आपण हा दिघी रोडला लागतो. हा दिघी रोड आहे. ह्या दिघी रोडने आपल्याला सरळ जायचं आहे वडवळपर्यंत. कुठेच लेफ्ट नाही किंवा राईट नाही आहे, आपण इथून सरळ जायचं आहे आता इथून. आणि आपण जेव्हा वडवळला पोचू ना, मग तेव्हा वडवळला आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्टचा जो रस्ता जातो तो सरळ दिव्यागर रोडला जातो. आणि आता आपण पोचलो दिव्यागर मार्केटमध्ये. हा दिव्यागरचा मार्केट आहे. इथून सरळ गेलं की आपल्याला पुढे जाऊन आपल्याला एक पुन्हा राईट येईल, तो मी तुम्हाला दाखवतो राईट. आणि त्याच राईटने आपल्याला सरळ जायचं आहे. ह्याच्या आधी पण एक लागतो, पण तो डायरेक्ट बीचला जात नाही किंवा मंदिरला जात नाही. म्हणून आपण मार्केटमधून गेलो की पुढे जाऊन हा इकडचा बघा आता दिसेल आपल्याला, तिथे आपल्याला एक छोटासा एक राईड घ्यायचा. आणि तो राईड आपण घेतला की आपण राईटवरून सरळ आपण गेलो की आपण डायरेक्ट सुवर्ण गणेश मंदिरच्या इकडे जाऊ. आणि तिथूनच जरा पुढे गेलो की आपण बीचला पोचू. तर आता हा राईड घेतला आपण आणि आता आपण इथून पुढे जाणार आहे सरळ. आणि ह्या रोडने आपण सरळ आलो की आता इथे पुन्हा अजून एक आपल्याला राईट येतो. तिथून राईट घ्यायचा आणि मग आपण डायरेक्टली पोचू आपल्या सुवर्ण गणेश मंदिरच्या इथे. रस्ते थोडे छोटे असल्यामुळे थोडं गाडी पासिंगला वगैरे थोडा प्रॉब्लेम होतो. आणि शनिवार रविवारी तर इथे खूप गर्दी असते. बरेच पर्यटक इकडे येतात. आणि खास करून इथे आकर्षण म्हणजे आपलं हे गणेश सुवर्ण मंदिर आणि त्याचबरोबर आपले दिव्यागर बीच आणि इकडचं जेवण. जे जेवण आहे त्यासाठी बरेच पर्यटक इकडे येतात. प्रत्येक शनिवार रविवारी इकडे ऑल टाईम फुलच असते आणि खूप गर्दी असते इकडे. सो तुम्ही शनिवार रविवार जर सोडून आलात तर तुम्हाला थोडी गर्दी कमी भेटेल, अदरवाईज खूप गर्दी असणार इकडे. आणि एंट्रन्सला तिकडे ग्रामपंचायतचा एक कर आहे जो इकडे आपले द्यावा लागतो. आणि कर दिला आपण पुढे पोचलो आपल्या पार्किंग एरियामध्ये. सुवर्ण गणेश मंदिराच्या समोरच पार्किंग एरिया आहे जिथे आपण आपली वाहने लावू शकतो. पण शनिवार रविवारी इथे पार्किंगसाठी पण जागा नसते. सो आपल्याला वाहने आपली दूर उभी करावी लागतात. तर हे आहे आपलं सुवर्ण गणेश मंदिर, जिथे 80 किलोचा पहिला गणपती होता, तो त्यानंतर चोरी झाला. आता गव्हर्नमेंटनेच तिकडे दुसरा गणपती बसवला आहे सोन्याचा. चला मग आता ड्रोनचा एक व्ह्यू बघूया.
आम्ही दिव्यागर बीचला गेलो, पण तिकडे एवढी गर्दी होती की आम्ही जागाच नव्हती. मग आम्ही विचार केला की आपण एक बीच दाखवूया जो अनएक्सप्लोर आहे. तर आम्ही इथून पुढे आलो आणि इकडे आल्यानंतर आडगाव बीच म्हणून एक आहे रस्ता. तर तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. तिथून आपल्याला जाता एक आपल्याला बीच लागेल, तो म्हणजे आहे वेलास. वेलास बीच हा खूप अनएक्सप्लोर बीच आहे. कोणीच एक्सप्लोर केला नाही. तिथे जास्त तुम्हाला गर्दी पण दिसणार नाही, पर्यटक पण दिसणार नाही आणि खूप क्लीन असा बीच आहे हा. तर चला मग तुम्हाला दाखवतो मी वेलासचा बीच. तो बघा तुम्ही कसा वाटतो तुम्हाला. तर हा आहे वेलासचा बीच, जो पूर्ण क्लीन आहे आणि सध्या ओहोटी असल्यामुळे थोडाफार पाणी कमी झालेलं आहे. तर हा पूर्ण क्लीन आणि एकदम छान असा बीच आहे. आमची पूर्ण फॅमिली ते एन्जॉय करत होती. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब
धन्यवाद.